श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनं 2014 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आजच्या 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधत आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत योगाभ्यासाचं मर्म आणि मानसशास्त्रीय संबंध याविषयी अधिक माहिती. श्रोते हो, यावर्षी भारत G20चं अध्यक्षपद भूषवत आहे. वसुधैव कुटुंबकम ही त्याची संकल्पना आहे आणि योगाभ्यास म्हणजे वैयक्तिक जाणीवेचं वैश्विक जाणीवेशी मिलन होय. म्हणूनच यावर्षीची योग दिनाची संकल्पना आहे वसुधैव कुटुंबकमसाठी योग. योगाभ्यास हा आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. निरोगी जीवनाचं ते प्राचीन शास्त्र आहे. मानवी जीवनाशी संबंधित सर्व मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि शारीरिक पैलूंवर योगाभ्यासाचा सकारात्मक परिणाम होतो. योग आणि मानसशास्त्र यांचा घनिष्ठ संबंध आहे. मन जर निकोप असेल तर आरोग्यही निरोगी असतं. तणावविरहित जीवनशैलीसाठी प्रत्येकानं योगाभ्यासाचा अंगीकार करणं ही काळाची गरज आहे. योगाभ्यासाच्या मदतीनं विद्यार्थी दशेपासूनच विविध ताणतणावांचा यशस्वीरित्या सामना करता येतो. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया योग शिक्षिका आणि समुपदेशक अपर्णा ठकार यांच्याकडून. योगशास्त्र हे मानवी व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासाचे शास्त्र असून शरीराबरोबर मनाचाही पूर्णपणे विचार केला गेला आहे. योग परंपरेनुसार भारतीय दृष्टिकोनातून मनस्वास्थ्याविषयक भारतीय चिंतन पंचकोशातून सांगितले आहे. तैत्तिरीय उपनिषदात पंचकोश फार विस्तृतपणे दिलेला आहे. त्यात मनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून मनोमय कोशाचे स्थान फार महत्वाचे आहे असे विशद केले आहे. 5 कोश कोणते आहेत तर 5 म्हणजे सर्वात बाहेरचा अन्नमय कोश, मग प्राणमय कोश, मग मनोमय कोश, मग विज्ञानमय कोश आणि 5वा आनंदमय कोश. त्याच्यात मनोमय कोश म्हणजे हा मन आणि 5 ज्ञानेंद्रिय यांचा मिळून बनला असतो. तर आपल्या मनामध्ये जर कुठला चुकीचा विचार आला, असंतुलन निर्माण झाले, असंतुलन म्हणजे वरी आहे किंवा डिप्रेशन आहे की माझं कसं होईल, तर ते बराच काळ राहिले तर त्याचा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर मध्ये परिणाम होऊ शकतो. सायको म्हणजे मन आणि सोमा म्हणजे सेल. तर त्याचा परिणाम आपल्या शरीरातल्या सेल्सवर होतो. म्हणजे मनातल्या विचारांमध्ये चूक झाली तर त्याचा परिणाम अन्नमय कोश आणि प्राणमय कोशावर होतो आणि त्याच्यामुळे आपल्या ह्या त्रासदायक विचारांना थांबवणे याकरता योगशास्त्र पण मदत करते आणि आधुनिक मानसशास्त्र पण समुपदेशन करायला सांगते. योगशास्त्राप्रमाणे हे सर्व मिळवता येते. योग ही केवळ साधना नाही, ही एक उपचार पद्धतीही नाही, तर ही एक जीवन पद्धती आहे. योग्य आहार, योग्य विहार, काम करण्याची योग्य पद्धत, योग्य विश्रांती अशा जीवन पद्धतीतून दुःखाचे हरण करणारा योग प्रगटतो. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा समाधिपाद श्लोक सूत्र 12 ह्याच्यामध्ये पतंजली मुनी म्हणतात की अभि म्हणजे त्याकडे, आस म्हणजे बसणे, म्हणजे एखाद्या विषयाच्या समोर, एखाद्या विषयाच्या कडे त्याला समोर ठेवून बसणे, त्याचे चिंतन मनन आणि त्याप्रमाणे वर्तन करणे, पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करणे, सकारात्मकतेने करणे, म्हणजे तो अभ्यास आपल्या रोमारोमात भिनवणे असा होय. इथे वैराग्य म्हणजे सत्यापर्यंत पोहोचण्याचा उपयुक्त मार्ग असा अर्थ आहे. याप्रमाणे आपण योगाभ्यासाचा अभ्यास करू शकतो. मन आणि शरीर हे जसे एकमेकांवर अवलंबून आहे त्याचप्रमाणे योगाभ्यास पण अष्टांग योगापासून सुरू होऊन यम नियमापासून समाधीपर्यंत पोहोचतो. ध्यान म्हणजे मेडिटेशनच्या नियमित सरावामुळे आपल्या मेंदूचे स्ट्रक्चर म्हणजे रचना आणि कार्य म्हणजे काम करण्याची पद्धत दोन्ही बदलतं. नियमित ध्यान धारणा करणाऱ्याचा मेंदू कॉर्टिकल थिकनेस आणि ग्रे मॅटर या दोन्हीमध्ये त्याच्या वाढ होते. त्याच्यामुळे त्याच्या भावनांचं रेग्युलेशन होतं. त्याच्या कामाच्या पद्धतीत चांगले बदल होतात. हे अभ्यास केल्यावर दिसून आलेलं आहे. आणि आज आपल्या समाजात कुटुंब संस्था आणि शिक्षण पद्धती या दोन्ही संस्था जरा क्षीण झाल्या आहेत. तिथे योग हा एक आशेचा किरण आहे. त्या किरण मधनं प्रकाश येणार आहे आणि तो प्रकाश आपल्याला खरा मार्ग सापडायला मदत करू शकतो आणि आपले मनस्वास्थ्य आपल्याला त्या प्रकारे जपता येऊ शकते. श्रोते हो, कोरोनापासून आरोग्यविषयक समस्या हा जागतिक पातळीवर भेडसावणारा विषय बनला आहे. उपचारांसाठी विविध पॅथींचा अवलंब केल्यावर मग योगाभ्यासाकडे वळण्याचा सर्वसामान्यांचा कल असतो. मात्र योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवल्यास शरीर आणि मनाचं स्वास्थ्य उत्तम राहतं. तथापि योगाभ्यास हा युट्यूबवर बघून किंवा काही पुस्तकं वाचून करण्याचा अभ्यास नाही.
प्रत्येक व्यक्तीची गरज आणि क्षमता यानुसार तो भिन्न असतो. तो नियमानुसार झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम देखील होतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तो करणं हे हितकारक ठरतं. योगाभ्यासाचं नेमकं मर्म काय याबाबत सविस्तर विश्लेषण करतायत पुण्याच्या अय्यंगार योग संस्थेचे प्रशिक्षक किशोर आंबेकर. एक घडलेली घटना सांगतो. जानेवारी 2004 मध्ये अमेरिकेतील टेक्सास स्टेटमध्ये बायकोला मारहाण करतो असा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायाधीशांनी इतर शिक्षेच्या बरोबरीने 1 वर्ष सक्तीने योगाभ्यास करायला सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी शिक्षा म्हणून योगाभ्यास अशा हेडलाईनची बातमी तेथील सर्व वर्तमानपत्रांमध्ये झळकली. खरं तर ती शिक्षा नसून मन व भावनांचं व्यवस्थापन करण्याचा एक प्रभावी उपाय होता. आज मितीला लोकसंख्येच्या 10% लोक तेथे योगाभ्यास करतात. 1 लाख लोक शिक्षक एकट्या अमेरिकेत आहेत. योग ही अनेक पैलू असणारी, आपले जीवन संपन्न समृद्ध करणारी अशी ही साधना आहे. 6 वर्ष पूर्ण झालेल्या मुलांच्या अभ्यासातील एकाग्रतेसाठी आणि बौद्धिक विकासासाठी योगाचा उत्तम उपयोग होतो. स्त्रियांच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासून रजोनिवृत्तीनंतरही योग हा प्रत्येक टप्प्यावर लाभदायक ठरतो. पाळी चालू असताना सुद्धा आसने करणे थांबून चालत नाही, तर थकवा, कंबरदुखी, पोटदुखी काढण्यासाठी त्यांची आवश्यकता असते. काही प्रकारची आसने नक्कीच टाळावी लागतात. ताणतणावांमुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवलेल्या डायबिटीस, हृदयविकार इत्यादी रोगांच्या उपचारासाठी आसनांच्या अभ्यासाचा खूप उपयोग होतो. त्याचप्रमाणे योगाभ्यासामुळे मेंदूची ताण सहन करण्याची क्षमता वाढत असल्याने, आत्मबल वाढत असल्याने अशा ताणतणावांचे वेळीच व्यवस्थापन करता येते. सर्व प्रकारच्या व्यसनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी योगाभ्यास उपयोगी पडतो. रोग निवारण हा आरोग्य प्राप्तीच्या अभ्यासक्रमातील श्री गणेशा असतो. परिपूर्ण आरोग्याची जाण योगाच्या अभ्यासातून निर्माण होते. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्यामधील संतुलन आणि सुसंवाद म्हणजे आरोग्य. स्थिर मन, भावपूर्ण हृदय, विचारी मेंदू आणि क्रियाशील हात यांचा संयोग म्हणजे आरोग्य. रक्ताभिसरण, पचन, उत्सर्जन, मज्जा अशा विविध शारीर संस्थांच्या कार्यातील परिपूर्ण संतुलन, त्याचप्रमाणे निर्दोष संतुलित मन म्हणजे आरोग्य. दुःखाला कारणीभूत असणाऱ्या सर्व बंधनांपासून जागृत स्वातंत्र्य म्हणजे आरोग्य. शरीर मनाच्या शुद्धी आणि पावित्र्य म्हणजे आरोग्य. आरोग्य ह्या संकल्पनेची व्याप्ती आणि खोली या व्याख्यांचा विचार केला तर आपल्या नक्कीच लक्षात येईल. मानवी जीवनाचे ध्येय काय आहे हे सांगताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांचा विचार आहे. संपन्न परिपूर्ण जीवन जगण्यासाठी ह्या 4ही पुरुषार्थांची आवश्यकता असते. त्यांच्यात संतुलन असावे लागते. म्हणजे अर्थ, काम यांनाच अतिमहत्व आणि धर्ममोक्ष यांचा पूर्ण विसर याला परिपूर्ण जीवन म्हणता येत नाही. धर्म म्हणजे कर्तव्यशास्त्र, नैतिकता, योग्य जीवनशैली, सत्याचा मार्ग असे अनेक अर्थ धर्माचे आहेत. धर्माचे आपण रक्षण केले तर तो आपले रक्षण करतो. अर्थ आणि काम या पुरुषार्थांना धर्माचे कुंपण असावे लागते. अर्थ म्हणजे जगण्याची साधने, समृद्धी, संपत्ती. काम म्हणजे सुख, उपभोग आणि मोक्ष म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यांपासून मुक्ती म्हणजेच आत्मसाक्षात्कार. या 4ही पुरुषार्थांची प्राप्ती सुलभ करणारा असा हा योगाभ्यास आहे. योगाभ्यास हा चारित्र्य घडवणारा आणि मूल्य शिक्षण देणारा आहे. आरोग्य प्राप्तीसाठी आणि ते टिकवण्यासाठी आहारविषयक सवयींना अनन्यसाधारण महत्व आहे. अन्नातूनच शरीर आणि मनाचे पोषण होत असते. मन आणि बुद्धी घडवण्यासाठी संतुलित, स्वच्छ, शुद्ध आणि पवित्र अन्नाची आवश्यकता असते. पतंजलींच्या यमनियमांमध्ये हे अभिप्रेत आहे. कोणते अन्न योग्य, कोणते अयोग्य हे आपल्याला बहुतेक वेळा माहीत असते. कळतं पण वळत नाही हेच या बाबतीत दिसतं. नियमित योगाभ्यास करणाऱ्यांना अयोग्य आहार घेऊ नका हे सांगावे लागत नाही. त्यांची पचन संस्था सुधारते, पंच महाभूते संतुलित होतात, म्हणून महागड्या आणि जास्त अन्नाची गरज संपुष्टात येते. साधकाचे शरीर संवेदनाक्षम बनते. काय खावे, किती खावे, कधी खावे हे शरीरच सांगते. शरीर मनापेक्षा जास्त प्रामाणिक असते. आपण त्याचे ऐकायला शिकतो. सराव करण्यासाठी पोट रिकामे असावे लागते. अशा प्रकारे नियमित आसन साधना करणाऱ्यांमध्ये आहाराविषयी शिस्त निर्माण होते. योग हा व्यवसाय म्हणून चांगला पर्याय आहे. प्रामाणिकपणे काम करून स्वाभिमानाने जगणे असा हा व्यावसायिक पर्याय आहे. कोणताही विषय शिकविण्याआधी तो सर्वांगाने शिकावा लागतो. त्याच्यावर प्रभुत्व मिळवावे लागते. हेच योगाभ्यासालाही तंतोतंत लागू आहे. योग हा केवळ रोग बरे करणारा आणि उत्तम आरोग्य प्रदान करणारा नाही,
तर आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला करणारा आहे. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग अशा कोणत्याही मार्गाने आध्यात्मिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या साधकांची भक्कम पायाभरणी करणारा असा हा अष्टांग योग आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आधी, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणजे चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे. यश अपयश, सुख दुःख यांमध्ये चित्त स्थिर शांत असणे म्हणजे योग आहे. तेथे मनाचा संकल्प आणि बुद्धीचा निश्चय यांच्यात विरोध नसतो. योगासने शिकताना सुरुवातीला ह्या समत्वाचा अभ्यास शरीराच्या पातळीवर करावा लागतो. त्यातून आपण रोगमुक्त व ताणरहित होत असतो. त्यातून आरोग्य प्राप्ती होते आणि अध्यात्माचा राजमार्ग दिसतो. प्रत्येक आसनात पंचमहाभूतांचे व्यवस्थापन शिकावे लागते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या महाभूतांचे प्रमाण प्रत्येक पेशीत संतुलित आणि प्रमाणबद्ध असते. आसन आणि प्राणायाम यांचा सराव मुख्यतः या महाभूतांवर नियमन आणण्यासाठी करायचा असतो. शरीराला त्या आसनात एका विशिष्ट स्थितीत ठेवण्याचे कार्य पृथ्वी तत्व करते. त्यातील दोष शोधणे व आसनातील प्रत्येक हालचाल टिपणे हे कार्य आपतत्वाकडून होते. त्यात अचूकता साधणे हे अग्नितत्वाचे कार्य असते. या अचूकतेमुळे शरीर व मन या दोन्हीत स्थिरता येते. सजगता आणण्याचे कार्य वायुतत्व करते आणि शरीरांतर्गत होणारे आकुंचन, प्रसरण इत्यादी घडते ते आकाश तत्वामुळे. त्याचप्रमाणे पंचप्राण, पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार यांचे व्यवस्थापन आसन प्राणायामात शिकता येते. योगासने न करता, त्यांचा सराव न करता प्राणायामावर उडी मारणे, लगेच श्वासाचे व्यायाम सुरू करून त्यांना प्राणायाम असे नाव देणे हे पतंजली महामुनींना आणि प्राचीन योग ग्रंथांना मान्य नाही. आहार विहार आचार, विचार विवेक आणि विश्रांती यांची शिस्त पाळून योगासनात पुरेसे समत्व प्राप्त झाल्यानंतर आपले शरीर आणि मन प्राणायाम शिकण्यासाठी पात्र होत असते. अन्यथा फायदा न होता तोटाही होऊ शकतो. ज्याप्रमाणे शास्त्रोक्त गाणाऱ्यांची अनेक घराणी आहेत, प्रत्येकाचं गाणं वेगळं असतं, त्याप्रमाणे योगाभ्यास करणाऱ्यांची अनेक घराणी आहेत. सर्वच पतंजलींच्या योगसूत्रांना प्रमाण मानून आपला अभ्यास करतात, पण त्यांनी त्या सूत्रांचा अर्थ वेगवेगळा लावलेला असतो. कधी तो विषय आपल्या सोयीसाठी अतिसोपा करून घेतलेला असतो. अय्यंगार योग प्रणाली ही शास्त्रशुद्ध आणि सर्वांगीण परिवर्तन घडवून आणणारी अशी योग साधना आहे. या योग साधनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. सर्वसमावेशक दृष्टिकोन. आसन प्राणायाम शिकताना अष्टांग योगातील इतरही अंगांच्या अभ्यासाचा त्यात समावेश केला जातो. अचूकता आणि सममितीचा विचार करताना आवश्यकतेनुसार कमी जास्त करण्याची लवचिकता असते. आसनात जास्त वेळ थांबण्याची क्षमता टप्प्याटप्प्याने निर्माण केली जाते. वेगवेगळ्या आसन क्रमाने वेगवेगळे आवश्यक परिणाम साधता येतात. विविध साधनांच्या सहाय्याने आसने केल्याने आसनात अनेक योग क्रिया सोप्या होतात. योग हे मानवी जीवन संपन्न समृद्ध करणारे वैश्विक शास्त्र आहे. त्याला देश, काल, पंथ, जात, लिंग अशा कोणत्याही मर्यादा नाहीत. श्रोते हो, संतुलन हे योगाभ्यासाचं सार आहे. केवळ शरीर आणि मनाचं संतुलन नव्हे, तर जगाशी असलेल्या मानवी नातेसंबंधातील संतुलन होय. योगाभ्यास हा सजगता, संयम, शिस्त आणि चिकाटी यावर भर देतो. योगाभ्यासानं सर्जनशीलता आणि संज्ञानात्मक कार्यामध्ये सुधारणा होते. तो समुदाय आणि समाजाला लागू केल्यावर शाश्वत जीवनासाठी मार्ग प्रदान करतो. योगाभ्यासाचं हे मर्म जाणून प्रत्येकानं आचरण केलं तर वसुधैव कुटुंबकमसाठी योग ही संकल्पना नक्कीच साकार होईल, यात शंकाच नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपल्या न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय वासंती जोशी आणि निवेदन दीपक वेलणकर.